श्रेया सौम्या श्री किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण कुर्मापुरी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य मी पुढील प्रमाणे घेतलेले आहे। इथे पाव किलो बटाटे आहेत। हे बटाटे मी असे सालं काढून बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे 1 वाटी फ्लॉवर घेतलेला आहे। छोटी 1 वाटी मटार घेतलेले आहे। ओला वाटाणा, हे 1 वाटी गाजर घेतलेला आहे। आलं लसणाची पेस्ट 2 चमचे घेतलेली आहे। धने जिरा पावडर आहे, हे आपण फोडणीसाठी वापरणार आहे। इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, 1 शिमला मिरची आणि 2 कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत। तसेच आपण इथे हे वाटण्यासाठी वापरणार आहोत। हे ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी ओलं खोबरं आहे, थोडी कोथिंबीर आहे आणि इथं मी 7 ते 8 काजूच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा खसखस भिजवून ठेवलेली आहे। आपल्याला भाजीसाठी इथं हा घरचा मसाला आहे, हे लाल तिखट आहे आणि जिरे मोहरी घेतलेले आहेत आपण। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आता इथं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालू। आता आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे, आपण ह्या भाज्या वाफवून घेऊया। या भाज्या आपण 4 ते 5 मिनिट आपण वाफवून घेणार आहोत। आता ह्या भाज्या आपल्या शिजतात तोपर्यंत आपण हे याची वाटण तयार करून घेऊ। एक काजू आणि खसखस पण याच्यामध्येच घालू आपण। एक पेस्ट तयार करून घ्यायची, थोडी कोथिंबीर घालू, ओलं खोबरं पण घालू याच्यामध्ये। पाणी घालून आपण हे एकदम बारीक वाटून घेणार आहोत। आता आपल्या भाज्या शिजतात तोपर्यंत आपण इकडं हे पुरीचं पीठ मळून घेऊ। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेते, चवीपुरतं मीठ घालूया याच्यामध्ये, अर्धा चमचा साखर घालते, 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये तेल घालतो। आता हे सगळं आपण त्याला चोळून घेणार आहे। पुरीचं पीठ आपण घट्टच भिजवून घेणार आहे। आता आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे, मी इतपत घट्ट भिजवून घेतलेलं आहे। आता याच्यावरती थोडंसं तेल लावू आणि थोडा वेळ आपण झाकून ठेवू। आपण आता ह्या भांड्यामध्ये घालून 10 ते 15 मिनिट आपण हे पीठ भिजायला ठेवू। आता आपल्या ह्या भाज्या पण उकडून झालेल्या आहेत, आपण त्यातील पाणी काढून घेणार आहे। आपण आता भाजी करून घेऊ। त्यासाठी मी आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। मोठे 2 ते 3 चमचे मी याच्यामध्ये तेल घालते। तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊ। आपली मोहरी तडतडलेली आहे, आपण कांदा, टोमॅटो आणि हे शिमला मिरची आपण याच्यामध्ये तेलामध्ये घालून परतून घेणार आहे। थोडा कढीपत्ता घालू याच्यामध्ये। टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालू याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालू। आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली होती ते पण घालू याच्यामध्ये। याच्यामध्ये 1 चमचा मी धने जिरे पावडर घालते, हा घरचा मसाला आहे, 2 चमचे घालणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा। लाल तिखट आहे, 1 चमचा घालते।
हे आपले मसाले चांगले शिजावेत म्हणून आपण थोडं याच्यामध्ये पाणी घालणार आहे. पाण्याचा वापर आपण गरम पाण्याचाच करणार आहे इथं. आता हे आपले मसाले भाजून चांगले परतून झालेले आहे. साईडनं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ह्या उकडून घेतलेल्या भाज्या घालणार आहे. मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया भाज्या. आता आपण याच्यामध्ये 2 वाट्या गरम पाणी घालू. आपण भाज्यात मीठ घातलेलंच आहे, तरी पण आपण थोडंसं वरून मीठ घालू. पाव चमचा गरम मसाला घालू याच्यामध्ये. आता याला आपण झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिट शिजवून घेऊ. आता आपलं हे पुरीचं पीठ पण भिजलेलं आहे. मी ते 2-3 गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण हे याच्या पुऱ्या लाटून घेऊ. आता आपलं तेल तापलेलं आहे. याच्यामध्ये आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहे. आता आपली भाजी तयार आहे. पुऱ्या पण तयार आहेत. मग आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ. एकदम छान झालेली आहे ही भाजी. मी 3 ते 4 लोकांसाठी बनवलेली आहे. अशा पद्धतीने आज आपण कुर्मा पुरी बघितली. आपल्या पुऱ्या पण एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. 10 ते 15 मिनिट ह्या पुऱ्या आपल्या अशाच उगलेल्या राहतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.